आता तुमच्याशी स्वप्नील मुंगळे बोलतील. 2015-16 सालचा UPSC कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स चाणक्य मंडलचा त्यांनी केलेला आहे. सिंहगड कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमधून त्यांचं इंजिनिअरिंग पूर्ण झालं आहे आणि YCMOUमधनं BA पब्लिक सर्व्हिसेस. त्यांचा UPSCचं ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आहे आणि आज ते तुमच्याशी स्टडी स्किल्स या विषयावर बोलतील. गुड आफ्टरनून एव्हरीवन. तर आता आपण स्टडी स्किल्सवरती बोलणार आहोत. तर स्टडी स्किल्स हा जो आपला टॉपिक आहे त्याच्यासाठी आपल्याला फक्त UPSCसाठी काही खास स्टडी स्किल्स लागतात, MPSCसाठी काही खास स्टडी स्किल्स लागतात हे तर आहेच, पण हे जे स्टडी स्किल्स आहेत ते जर का तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा वापरले तरी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला त्याचा उपयोग होणार आहे. त्यामुळे या प्रकारचे सगळे स्टडी स्किल्स काय काय आहेत आणि UPSC स्पेसिफिक स्टडी स्किल्स काय आहेत की ज्याच्यावरती आपल्याला जास्त फोकस करायचा आहे त्याच्यावरती आपण जास्त लक्ष देऊयात. तर मेजर स्टडी स्किल्समध्ये काय येऊ शकतं तर रीडिंग स्किल्स, रायटिंग स्किल्स, हाऊ टू मेक नोट्स, हाऊ टू रिमेंबर, हाऊ टू यूज इंटरनेट फॉर स्टडीज. सो या सगळ्याचा आपण एक आढावा घेऊयात. ठीक आहे. तर पहिल्यांदा रीडिंग स्किल्सकडे जाऊयात, कारण सगळ्यात पहिली स्टेज जी आहे आपल्याला पहिल्यांदा वाचावं लागतं आणि त्यानंतरच आपण सगळ्या प्रोसिजरमध्ये भाग घेऊ शकतो. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला हाऊ टू रीड बेटर अँड हाऊ टू रीड फास्टर हे महत्त्वाचं आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की UPSCचा अभ्यासक्रम प्रचंड वास्ट आहे आणि भरपूर पुस्तकं वाचावी लागतात, भरपूर न्यूजपेपर्स वाचावे लागतात, करंट अफेअर्सचा अभ्यास करावा लागतो. तर याच्यामुळे ते सगळं वाचून ते कसं चांगल्या प्रकारे वाचता येईल की ज्याने ते जास्तीत जास्त लक्षात राहू शकेल आणि कसं पटपट वाचता येईल याच्यासाठी काही ट्रिक्स आणि टेक्निक्स आहेत आणि तर त्या सगळ्याचा आपण आढावा घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा वाचतो आपण तर काय वाचतो आणि काय नाही वाचत आहे हे खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या UPSCच्या एकंदरीत प्रवासामध्ये. कारण गेल्या 3 ते 4 वर्षांमध्ये देर इज एक्सप्लोजन ऑफ मटेरियल एवढं अवेलेबल आहे. या क्लासेसच्या नोट्स, ह्या पब्लिकेशनचं हे पुस्तक, असं प्रत्येक GSच्या सबटॉपिकवरती तुम्हाला शेकडो पुस्तकं अवेलेबल आहेत खरं तर. ठीक आहे. तर टेलिग्राम नावाचा प्रकार आला त्याच्यावरती तुम्हाला सगळ्या वेगवेगळ्या नोट्स मिळत राहतात. हे वाचू, ते वाचू, हे वाचू, ते वाचू. तर त्यामुळे आधी काय वाचायचं काय नाही हे तुम्ही आयडेंटिफाय करायला हवं, स्वतःचे सोर्सेस रिस्ट्रिक्ट करायला हवेत आणि तरीसुद्धा ओपन माइंड ठेवायचं की काही खरंच चांगलं क्वालिटी मटेरियल असेल तर ते आपण नक्कीच वाचायचं आहे. ठीक आहे. आणि तर ते आता काय वाचायचं हे फिक्स झाल्यानंतर कसं वाचायचं. तर चांगलं वाचण्यासाठी एक बेसिक रूल असा म्हटला जातो की पहिल्यांदा तुम्ही जे कुठलं पुस्तक हातात येतं आहे ते एकदा चाळून पहा. ठीक आहे. की एकदा मेन पॉईंट्स काय आहेत किंवा कीवर्ड्स काय आहेत, एक्झॅक्टली आयडिया काय प्रेझेंट केली आहे त्या पर्टिक्युलर टॉपिकमध्ये पुस्तकामध्ये याचा एकदा आढावा घ्या. आणि त्यानंतर मग तुमचा प्रत्येक विषयानुसार, प्रत्येक पेजच्या साईजनुसार तुमचा रीडिंग स्पीड बदलत जातो आणि स्वतःचा रीडिंग स्पीड आपला किती आहे, वाचनाचा वेग, त्याची तुम्हाला माहिती असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा प्लॅन करायचा आहे की मला हा टॉपिक या दिवसांमध्ये संपवायचा आहे, मला हे पुस्तक एवढ्या दिवसांमध्ये वाचून याचा अभ्यास संपवायचा आहे, तर या प्लॅनिंगमध्ये तुमचा वाचनवेग जर का तुम्हाला माहिती असेल तर जास्त उपयोग होईल त्याचा तुम्हाला. तर त्याच्यासाठी आपला वाचनवेग जर का आपण काढला तर जास्त बरं राहील. आणि त्याच्यामध्ये सुद्धा वाचनवेग पण आपला सब्जेक्टनुसार चेंज होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल जर का एखाद्याचा ग्रॅज्युएशनचा टॉपिक सायन्स आहे आणि त्याला मग सायन्समध्ये वाचताना त्याचा वेग नक्कीच जास्त असणार आहे, कारण त्याचं जी अंडरस्टँडिंग कॅपॅसिटी असणार आहे ती जास्त असणार आहे, ते पटपट होणार आहे. पण एखाद्याचा समजा हिस्ट्रीचा काही बॅकग्राऊंड नाही आहे, पहिल्यांदाच हिस्ट्री वाचतोय तर त्याला वेळ लागणार आहे. त्यामुळे विषयानुसार पण तुमचा रीडिंग स्पीड ॲनालाइज करा, तो नोट डाऊन करून ठेवा त्या पुस्तकावरती किंवा काय, आणि मग वाचताना तुम्हाला तसं स्वतःला ॲडजस्ट करता येईल. ठीक आहे. तर ते झालं रीडिंग स्पीडबद्दल. आणि बऱ्याच जणांची शंका असते की रीडिंग स्पीड माझा कमी आहे तर तो कसा वाढवता येईल. तर त्याच्यामध्ये काही शास्त्रशुद्ध असे निकष आहेत की ज्याच्यामुळे आपला रीडिंग स्पीड खरं तर कमी असतो. तर ते काय शास्त्रशुद्ध निकष आहेत की ज्या आपण चुका करतो वाचताना त्या कशा टाळल्या पाहिजेत. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि मोस्ट प्रिव्हेलंट, बऱ्यापैकी खूप जण ही चूक करतात की सब वोकलायझेशन म्हणजे वाचताना आपण मनातल्या मनात ते शब्द उच्चार करतो त्याचा. ठीक आहे. काही जण मनातल्या मनात करतात, काही जण ओठ हलवून पुटपुटल्यासारखं करतात. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे आपला जो वेग आहे वाचनाचा तो खूप प्रमाणामध्ये कमी होऊन जातो. तर ते टाळायला हवं. आणि ते टाळण्यासाठी मग तुम्ही कॉन्शियस असला पाहिजेत की वाचताना की मला हे टाळायचं आहे सुरुवातीच्या काळामध्ये, जेव्हा तुमच्याकडून ही मिस्टेक परत होती त्या काळामध्ये. ठीक आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही दुसऱ्या पण काही गोष्टींची मदत घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल काही स्टडी म्युझिक्स असतात जे पर्टिक्युलर, मग जेव्हा तुम्ही ते ऐकत अभ्यास करत असाल तेव्हा तुमचे जे सब व्होकलायझेशन आहे ते कमी होऊ शकतं. दुसरा उपयोग तुम्ही असा करू शकत असाल, जर का तुमच्यापैकी काही जण डिजिटली किंवा
क्रोमवरती असेल, मोबाईलवरती वाचणं प्रेफर करत असतील, तर त्या लोकांसाठी काही ॲप्लिकेशन्स आहेत. फॉर एक्झाम्पल देर इज वन ॲप्लिकेशन कॉल्ड रीडी, REEDY. तर त्याच्यामध्ये काय होतं, आपलं सब व्होकलायझेशन कमी करण्यासाठी किंवा ते पूर्ण इलिमिनेट करण्यासाठी स्क्रीनवरती आपण जो वर्ड स्पीड ठेवलेला आहे, वर्ड्स पर मिनिट, तर त्याच्यानुसार ते शब्द आपल्या नजरेसमोरून स्क्रोल होत जातात त्या स्पीडने, एक, आणि मग त्यामुळे आपलं सब व्होकलायझेशन कमी होतं. ठीक आहे. परत अजून पुढच्या काही मिस्टेक्स आहेत वाचण्यामध्ये, त्याला एक त्याच्यातलं आहे रिग्रेशन आणि बॅक ट्रॅकिंग. म्हणजे काय, तर आपण वाचता वाचता एखादा मुद्दा आपल्याला वाटतो की मी वाचून तर झाला हा माझा, पण तो मुद्दा मला पूर्ण आत्ता लक्षात येत नाही, मग परत आपण त्या ओळीकडे जातो, परत त्या पॅसेजकडे जातो, परत एकदा ते बघतो. ठीक आहे. आणि मग हे परत होत जातं आणि त्याच्यामुळे आपला एकंदरीत वाचनाचा वेग कमी होतो. तर हे पण आपल्याला टाळायला हवं. आणि मग त्याच्यासाठी पण ही जी आत्ताची मेथड सांगितली, रीडी नावाचं ॲप्लिकेशन आहे, दुसरं स्प्रीड नावाचं ॲप्लिकेशन आहे, आणि ह्याच गोष्टी तुम्ही सबकॉन्शियसली वाचताना फिजिकली सुद्धा करू शकता आणि डिजिटली असेल तर हे काही उपाय आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. आणि दुसरं एक गोष्ट की रीडिंग वर्ड बाय वर्ड. तर प्रत्येक शब्द आणि शब्द वाचणं इज नॉट इम्पॉर्टंट एव्हरी टाईम. एक स्पीडमध्ये वाचण्याच्या मेथडला आपण स्किमिंग म्हणतो, म्हणजे पटपट आपल्याला स्किम करता येतं. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्ये जे आर्टिकल्स आहेत, जे काळवाचक शब्द आहेत, द असेल, ए अँड द, ठीक आहे, पुढे इज, ऑफ, तर हे शब्द ऑटोमॅटिक आपण गाळू शकतो, तर ते पण आपल्याला करता येऊ शकेल. परत प्लेसमेंट ऑफ रीडिंग मटेरियल, आपण काय वाचतोय तर ते आपल्या किती लांब आहे, किती जवळ आहे आपल्या डोळ्यांपासून, तर त्याला पण एक पर्टिक्युलर सायंटिफिक लिमिट आहे की 15 ते 20 सेंटीमीटर या रेंजमध्ये जर का असेल आपल्या डोळ्यासमोर ते पुस्तक, तर आपण जास्त चांगल्या पद्धतीने ते वाचू शकतो. तर मग तो पण डिस्टन्स मेंटेन करणं, जर का तो मेंटेन होत नसेल तर काही बुक स्टँडचा वापर करणं, काही सपोर्ट घेणं त्याला, किंवा लॅपटॉपवरती वाचत असेल लॅपटॉपचा स्टँड किंवा काय, तर अशा गोष्टी तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. तर ते झालं. आणि आणखी स्पीड वाढवण्यासाठी तुमचा जो आय स्पॅन आहे, तुम्ही एकदा वाचताय, ठीक आहे, तर वाचताना एका नजरेमध्ये तुमचे किती शब्द येत आहेत, 2 शब्द येत आहेत, 4 शब्द येत आहेत, तर तो जर का तुमचा हॉरिझॉन्टल आय स्पॅन वाढला तर त्यामुळे तुमचा स्पीड जो आहे तो खूप जास्त वाढणार आहे. त्यामुळे तो आय स्पॅन पण कॉन्शियसली कसा वाढवता येईल याचा प्रयत्न करायला हवा. ठीक आहे. तर रीडिंगबद्दल या काही टिप्स झाल्या. मग पुढे रीडिंगनंतर आता यूज ऑफ इंटरनेट फॉर स्टडीज, हा पण एक स्टडी स्किलचा खूप जास्त महत्त्वाचा भाग आहे सध्या. कारण आत्ता सगळ्यांना सुविधा आहे की डेमोक्रेटायझेशन ऑफ नॉलेज झालेलं आहे. तुम्हाला कॉस्टली पुस्तकच विकत घ्यावी लागतील किंवा तुम्हाला या नोट्सच घ्याव्या लागतील अशातला भाग नाही आहे. सगळं मटेरियल जगातलं जे काही नॉलेज आहे ते इंटरनेटवरती सगळ्यांना मोफत उपलब्ध आहे आणि सगळेजण त्याचा वापर करू शकतात. पण त्याच्यामध्ये सुद्धा काय वाचायचं आहे, काय नाही, आणि काय जास्त आपल्या एक्झामला महत्त्वाचं आहे आणि काय नाही, याचा आपण नेहमी ॲट द बॅक ऑफ द माइंड याचा विचार सतत चालू ठेवून, कारण दिस इज ओशन ऑफ नॉलेज, ओशन ऑफ इन्फॉर्मेशन, आणि एकदा तुम्ही त्याच्यामध्ये गेलात की त्यात तुम्ही गुंतून पण जाता आणि ही लिंक मग त्याच्याबद्दल अजून डीपमध्ये, मग आपल्याला प्रत्येक टॉपिकवरती तर PhD करायची नाही आहे ना, तर ते पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे की कुठला टॉपिक किती डेप्थमध्ये जाऊन वाचायचा आणि किती डेप्थमध्ये त्याचा अभ्यास करायचा आणि नाही. तर त्याच्यासाठी मग स्वतःवरती जास्तीत जास्त ताबा ठेवून कसं आपण इंटरनेट ज्युडिशियसली वापरतोय आपल्या स्वतःच्या अभ्यासासाठी, तर ते बघू शकतो. आता वाचन झालं, इंटरनेटचा वापर झाला, आणि मग त्यानंतर या सगळ्या गोष्टी लक्षात कशा ठेवायच्या. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मग मेमरी टेक्निक्स असतील किंवा नोट मेकिंग टेक्निक्स असतील. तर ताई पण थोडीशी नोट मेकिंगबद्दल बोलली, तर मी अजून थोड्याशा डिटेलमध्ये नोट मेकिंगबद्दल सांगतो. तर बऱ्याच जणांचं असतं की नोट्स बनवायच्या की नाही इथपासून सुरुवात असते. बरेच जण सुरुवातीला म्हणतात की नोट्स का बनवायच्या, त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ जातो, त्यापेक्षा मी फक्त अंडरलाईन करतो आणि तेच वाचतो. पण नोट मेकिंग काय इम्पॉर्टंट आहे, तर ज्या त्या मायक्रो नोट्स असतात, तुमचे स्वतःचे कीवर्ड्स असतात, ते तुम्ही उत्तरांमध्ये तुमच्या टाकू शकता, स्टॅटिस्टिक्स लिहू शकता. तर याच्यासाठी नोट्स खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि शेवटच्या मोमेंटच्या ज्या रिव्हिजन्स असतात त्यासाठी स्वतःच्या नोट्स आर मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ठीक आहे. आणि सध्या बाजारामध्ये भरपूर नोट्सचा सुकाळ झालेला आहे आणि भरपूर नोट्स मिळतात, पण त्याच्यामध्ये सगळ्यांमध्ये सेम मटेरियल असणार आहे, सगळेजण तेच वापरणार आहेत. त्याच्यामध्ये तुमचं डिफरन्शिएटिंग फॅक्टर काय आहे, तर तो तुमचा पेपरमध्ये तुमचा दिसून येण्यासाठी तुमच्या स्वतःच्या नोट्स असणं गरजेचं आहे. आणि नोट्स बनवताना सुद्धा काही जणांकडून काही चुका होतात आणि काही जण चांगले करतात, तर त्या बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करतो. तर त्याच्यामध्ये 2 पर्याय आहेत. तुम्ही फिजिकली नोट्स बनवू शकता पेपरवरती, कोऱ्या कागदांवरती, त्या फाईल्समध्ये सबसेक्शन्स वाईज अरेंज करू शकता. असं करायचं असेल तर काय करता येईल, फॉर एक्झाम्पल तर फाईलमध्ये बनवायचं आहे. तर फॉर एक्झाम्पल GS1 आहे, GS1मध्ये 4 सबसेक्शन आहेत. पहिला सेक्शन आहे आर्ट अँड कल्चर, मग मॉडर्न हिस्ट्री, मग वर्ल्ड हिस्ट्री, परत पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री, जॉग्राफी, सोशोलॉजी.
ठीक आहे. तर हे 5-6 सबसेक्शन जे आहेत त्याचे वेगवेगळे सेक्शन्स केले. त्याच्यामध्ये सिलेबसचा जो पर्टिक्युलर पॉईंट आहे सिलेबसमध्ये दिलेला, तर त्याच्यासाठी एक पर्टिक्युलर पेज बनवा आणि त्या पेजवरती तुम्ही करंट अफेअर्स वाचताय, तुम्ही काही रेफरन्स बुक वाचताय, टेक्स्टबुक वाचताय, त्याच्यामध्ये जे जे महत्त्वाचं वाटतं त्या पर्टिक्युलर टॉपिकसाठी, त्यातले जे महत्त्वाचे कीवर्ड आहेत, जे महत्त्वाचे कोटेशन्स आहेत, ठीक आहे, तर अशा सगळ्या गोष्टी तिथे लिहून ठेवा. त्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल. आणि काही जणांचं होतं की नोट्स अशा बनवतात पेपर्सवरती, पण त्या अरेंज नीट करता येत नाहीत, त्या कुठेतरी राहून जातात, हरवतात, काही वेळेस पाण्यामध्ये भिजतात, अशा भरपूर गोष्टी होतात. तर त्यासाठी मग काही जण डिजिटल नोट्स वापरतात, त्याचा पण प्रचंड फायदा होतो. यावर्षी पण जे सिलेक्टेड कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी स्वतःच्या नोट्ससुद्धा शेअर केल्यात. त्या पण तुम्ही त्यांच्या ब्लॉग्सवरती वाचू शकता की कशा डिजिटल नोट्स त्यांनी बनवल्यात, तर ते पण पाहू शकता. आणि डिजिटल नोट मेकिंगसाठी वेगवेगळे ॲप्लिकेशन्स आहेत. एव्हरनोट असेल, वन नोट असेल, गुगल कीप नावाचं ॲप आहे. त्याच्यामध्ये जर का बेस्ट कोणतं हे सांगायचं झालं तर त्याच्यात आपला अभ्यास बघता वन नोट इज बेस्ट ॲप फॉर दिस. ठीक आहे, थोडंसं कॉम्प्लेक्स आहे वन नोट एव्हरनोटपेक्षा, पण त्याच्यामध्ये जे तुम्ही सेक्शन्स आणि सबसेक्शन जास्त चांगल्या पद्धतीने करू शकता त्याचा खूप जास्त उपयोग होईल. तर त्यामुळे नोट मेकिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्या कशा बनवायच्या, तर जास्तीत जास्त कन्साईज तुमच्या नोट्स हव्यात. आता लास्ट येतं रायटिंग. आता तुमचं रिव्हिजन झालं आहे, नोट मेकिंग झालं आहे, आता तुम्हाला उत्तरं लिहायची आहेत. आणि बऱ्याच जणांचं हे असतं की माझा अजून अभ्यास झाला नाही तर मी लगेच उत्तरं लिहायला का चालू करू. पण त्यामुळेच आपण यावर्षी नवीन बॅचेसला सुद्धा लवकरात लवकर उत्तरं चालू हवीत म्हणून आपण इनिशिएटिव्ह नवीन चालू केलं. आणि त्याच पद्धतीने सगळ्यांनी लवकरात लवकर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करणं का गरजेचं आहे. तर जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन्स बघत नाहीत तोपर्यंत तुम्ही त्या पद्धतीने तुमचा माइंडसेट आणि तो थिंकिंग लाईन्सवरती तुम्ही जात नाही. आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस कशी करता येईल याच्यासाठी लक्ष द्या. आणि त्याच्यामध्ये सुद्धा काही जणांचा परत रायटिंगमध्ये पण स्पीड इश्यूज असतात. तर त्याच्यासाठी मला तर 2च कारणं दिसतात. एक तर कंटेंट कमी आहे तुमच्याकडे, त्यामुळे तुम्हाला आठवायलाच वेळ लागतो, त्यामुळे पेपरवरती रिप्रेझेंट करायला वेळ लागतो. दुसरी गोष्ट म्हणजे खरंच रायटिंगच्या टेक्निकमध्ये तुमच्या काही मिस्टेक्स आहेत. मग तुम्ही पेन कसा पकडताय, ठीक आहे, तर तुम्ही कुठल्या अँगलने लिहिताय, तुम्ही या सगळ्या गोष्टी, तुमचा पेन सुटेबल आहे का तुमच्या ज्या हाताची ग्रीप आहे त्याला, या सगळ्या गोष्टी पण खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. आणि जो पेन तुम्ही शेवटी वापरणार आहे त्याच पेननी पूर्ण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करणं आधीपासून हे खूप जास्त महत्त्वाचं. ठीक आहे, तर ते सगळं झाल्यानंतर रायटिंग झालं. आणि आता अभ्यासाच्या ह्या वेगवेगळे स्किल झाले आहेत, पण हा सगळा अभ्यास कन्सिस्टंटली करायचा कसा आणि तो जे मोटिवेशन आहे किंवा जी कन्सिस्टन्सी आहे ती वर्षभर कशी टिकवायची. तर त्याच्यासाठी बेस्ट प्रॅक्टिस म्हटली एक ठरू शकते जर्नलिंग. जर्नलिंग ऐकलं आहे? व्हॉट इज जर्नलिंग? नाही ऐकलं तर नाही म्हणा. नाही, ठीक आहे. तर जर्नलिंगमध्ये काय केलं जातं जनरली, तर डायरीसारखं, फक्त डायरी आपण दिवसाच्या शेवटी लिहितो जनरली, पण जर्नलिंग दिवसाच्या सुरुवातीला. त्याच्यामध्ये दिवसाच्या सुरुवातीला उठल्या उठल्या आपली नेहमीची कामं झाल्यानंतर आपण पर्टिक्युलर दिवसाचा आपला दिनक्रम लिहून ठेवायचा आहे की मी 5 ते 6 मी हा अभ्यास करणार आहे, 6 ते 8 मी व्यायाम करणार आहे, 8 ते 9 मी हे करणार आहे, या सगळ्या गोष्टी लिहून ठेवायच्या. आणि मग नंतर ॲट द एंड ऑफ युअर डे त्या रिवाईज करायच्यात की ह्या झाल्यात की नाही. ज्या झाल्यात त्याच्यापुढे टिक मार्क करू शकता. आणि त्याने काय होणार आहे की तुम्हाला अकाउंटेबल राहाल. आणि बिईंग अकाउंटेबल टू युअर सेल्फ इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि जेव्हा तुम्ही त्या गोष्टी ठरवल्यात आणि त्या गोष्टी तुमच्याकडून झाल्यात ॲट द एंड ऑफ युअर डे, ती जी फिलिंग ऑफ सॅटिस्फॅक्शन असणार आहे ती तुम्हाला खूप जास्त कॉन्फिडन्स देऊन जाणार आहे. आणि हा कॉन्फिडन्स रोज जो हळूहळू बिल्डअप होत जाणार आहे ॲट द एंड ऑफ युअर एंटायर एक्झामिनेशन प्रोसिजर, तो कॉन्फिडन्स तुम्हाला खूप जास्त मदत करणार आहे. आणि याने काय होणार आहे, तर गेटिंग थिंग्स डन ही महत्त्वाची कन्सेप्ट आहे. गेटिंग थिंग्स डन, सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत आणि त्या करून घेणं आपल्या स्वतःकडून पण खूप जास्त गरजेचं आहे. कारण तुम्हाला प्रशासनात जाऊन सुद्धा काय करायचं आहे की कामं करून घ्यायची आहेत आपल्याला लोकांकडून, स्वतः पण काम करायचं आणि आपल्या सबऑर्डिनेट्सकडून, आपल्या सहकाऱ्यांकडून कामं करून घ्यायची आहेत. आणि जर का तुम्ही स्वतःकडून काम करून घ्यायची तुम्हाला आत्ताच सवय लागली तर त्याचा उपयोग तुम्हाला प्रशासनामध्ये सुद्धा उपयोग होणार आहे आणि सगळीकडेच उपयोग होणार आहे. त्यामुळे गेटिंग थिंग्स डन, दॅट फिलिंग ऑफ सॅटिस्फॅक्शन इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट यू शुड प्रॅक्टिस. आणि त्याच्यासाठी जर्नलिंग, त्याच्यामध्ये मंथली प्लॅन्स करा, मग ते वीकमध्ये डिवाईड करा, वीकली प्लॅन्स डेजमध्ये डिवाईड करा, जसं तुम्हाला सूट होतं आहे तशा गोष्टी करा. आणि आयडियल तुमच्या डेली रुटीनमध्ये पण या सगळ्या गोष्टी ठेवा, डेली रुटीन व्यवस्थित ठेवा. ते पण स्टडी स्किलसाठी टाईम अँड प्लेस हॅबिट असेल, या सगळ्या गोष्टी खूप जास्त महत्त्वाच्या आहेत. आता वेळेअभावी सगळ्या गोष्टी आपण इथे बोलू नाही शकत. सरांच्या नवा विजयपथमध्ये याच्याबद्दल इट इज वन ऑफ द बेस्ट रिसोर्सेस फॉर अंडरस्टँडिंग अँड डेव्हलपिंग युअर ओन स्टडी स्किल्स. तर ते ज्यांनी वाचलं नसेल आत्तापर्यंत त्यांनी लगेच वाचा. ठीक आहे, तर त्या काही गोष्टी होत्या. ठीक आहे, थँक्यू.